नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अत्यंत महत्त्वाचं अपडेट आलेले आहे कर्जमाफीच्या संदर्भात. राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा जो काही निर्णय घेण्यात आला होता आणि जी काही समिती गठीत करण्यात आली होती, त्या समितीच्या माध्यमातून काही अहवाल सादर करण्यात आलेले, काही माहिती देण्यात आलेली आहे. एकंदरीत शेतकरी किती पात्र असणार आहेत, थकीत शेतकरी किती आहेत, त्या शेतकऱ्यांना लागणारा जो काही निधी असेल तो किती मंजूर केला जाणार आहे आणि त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारे शेतकरी असेल त्यांना काय दिलं जाणार आहे याची माहिती घेणारा हा व्हिडिओ असणार आहे. तर म्हणजे मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्या अर्थी राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं, केंद्र सरकारच्या माध्यमातून त्याची माहिती देण्यात आली होती. परदेशी यांच्या नेतृत्वात कर्जमाफीची जी काही समिती असेल ती गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कागदपत्र हे घेण्यात आले होते. म्हणजेच काय, तर जे काही नॅशनल बँक असतील त्या नॅशनल बँकेचे कागदपत्र हे घेण्याची गरज नाही, परंतु जे काही मध्यवर्ती सहकारी बँक असतील, जिल्हा मध्यवर्ती बँक असतील, त्यांची माहिती या समितीच्या माध्यमातून घेण्यात आली होती आणि अखेर ती यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्या यादीच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे. आता ज्या काही समितीच्या माध्यमातून कागदपत्र देण्यात आलेले होते त्या माहिती आधारे शेतकऱ्यांना आता जे काही बँकेचं कर्ज घेणारे शेतकरी होते, जे काही बँकेचं कर्ज सलग 5 वर्षापासून भरतात, नेहमी ते बँकेचं कर्ज परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये तर 1 लाखापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे, अशी माहिती आताच्या परिस्थितीला आलेली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून वन टाईम सेटलमेंट करण्यात आलं होतं, वन टाईम सेटलमेंट म्हणजे काय, वन टाईम सेटलमेंट म्हणजे काय हे समजून घेणं महत्त्वाचं असणार आहे. आता वन टाईम सेटलमेंट म्हणजे काय, शेतकऱ्यांच्या माध्यमातून 4 लाख 5 लाख रुपये अशा पद्धतीने बँकेचं कर्ज घेण्यात आलं होतं, परंतु ते OTSमध्ये गेलं होतं किंवा NP गेलं होतं. NP म्हणजे काय, तर ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज थकीत गेलं, त्यांनी कोणत्या प्रकारचा व्यवहार केला नाही, असे बँकेचे कालांतराने 3 वर्षानंतर ते बँकेचं कर्ज किंवा 3 किंवा 4 वर्षानं ते थकीत असलेलं बँकेचं कर्ज NPमध्ये जाते आणि त्यानंतर शेतकऱ्यांना एक महत्त्वाची माहिती देण्यात आली होती किंवा त्या योजनेच्या अंतर्गत काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती. आता जर आपल्याकडे बँकेचं कर्ज 1 लाख रुपये असेल तर त्याचं 25% रक्कम ही भरून घेण्यात आली होती, तर 75,000 त्यामध्ये माफ करण्यात आले होते. त्यानंतर तुमचं जर 4 लाख रुपये कर्ज घेतलेलं असेल तर त्याची रक्कम 25 किंवा 40% अशा पद्धतीने तुम्हाला भरायचं सांगलं होतं आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांची वन टाईम सेटलमेंट करण्यात आली होती. अशा शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज हे परत दिल्या जाणार नव्हती किंवा ते दिल्या जाणार नाही अशी सुद्धा माहिती देण्यात आली होती बँक मॅनेजरच्या माध्यमातून. परंतु आता त्याही शेतकऱ्यांना परत बँकेचं कर्ज नवीन दिलं जाणार आहे. त्या शेतकऱ्यांची परत ही कर्जमाफी केली जाणार नाही हे सुद्धा स्पष्ट झालेले आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना म्हणजे कर्जमाफी का दिली जाणार नाही, कारण तर त्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलं होतं किंवा प्रोत्साहनपर किंवा जे काही वन टाईम सेटलमेंट केलं होतं, अशा शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचं कर्ज देण्यात आलं नव्हतं परत. आता त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळणार आहे आणि सुरुवातीचं कर्जसुद्धा त्यांचं माफ झालं. कर्जमाफीपेक्षाही अधिकची रक्कम त्या शेतकऱ्यांना देण्यात आली होती. आता त्याचबरोबर जे काही बँकेचं कर्ज घेणारे शेतकरी असतील, जे काही टोटल शेतकरी असतील, ते शेतकऱ्यांचा आकडा अशा पद्धतीने 24,73,566 एवढ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून बँकेचं कर्ज घेण्यात आलं होतं. आता जे काही कर्ज घेणारे शेतकरी असतील आणि त्यामध्ये पुनर्गठन करणारे किंवा बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारे शेतकरी असेल त्याचा आकडा आपण पाहिलेला आहे आणि त्यामध्ये जे काही बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारे शेतकरी असेल त्यांची माहिती आपण घेत आहोत. 1,33,44,209 एवढे शेतकरी बँकेचं कर्ज रेग्युलर भरतात. त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुनर्गठन किंवा व्याज भरलेले अशा शेतकऱ्यांचा आकडा 1,33,44,209 एवढ्या शेतकऱ्यांचा आकडा आलेला आहे. म्हणजे तेवढ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून रेग्युलर बँकेचं कर्ज भरलेलं आहे. आता जे काही शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारा निधी असेल त्याची माहिती आपण समजून घेणार आहोत. यापर्यंत निधी हा मंजूर केला जाऊ शकतो. यामध्ये 35,777 कोटीचा निधी कर्जमाफीसाठी लागणार आहे. म्हणजेच काय, तर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वेगळी असेल, त्यानंतर बँकेचं कर्ज ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून थकीत गेलेलं असेल त्यांच्यासाठी 35,777 कोटीचा निधी मंजूर केला जाऊ शकतो आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याच्या पद्धतीने उद्याच्या किंवा परवाच्या दिवशी ही माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून जाहीर केली जाईल. कारण तर अर्थमंत्रीपद सध्या रिक्त आहे आणि त्याचा कारभार अजितदादा पवार यांच्या माध्यमातून
यापूर्वी करण्यात आला होता. म्हणजे अजितदादा पवार यांनी जवळपास 90% एवढं काम अधुगरच करून ठेवण्यात आलं होतं, अशी देखील माहिती आज अर्थसंकल्प अधिवेशनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. आणि तीच माहिती आता मुख्यमंत्री फडणवीस हे मांडणार आहेत. म्हणजेच काय तर शेतकऱ्यांचं बँकेचं कर्जमाफ हे केलं जाणार आहे. जे काही थकीत असणारे बँकेचं कर्ज रेग्युलर भरणारे शेतकरी असतील त्यांना 50,000 ते 1,00,000 रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाईल. त्यानंतर ज्या बँकेचं कर्ज त्यांनी घेतलं होतं, वन टाईम सेटलमेंट केलं होतं, अशा शेतकऱ्यांना बँकेचं कर्ज परत दिलं जाईल. आणि त्याचबरोबर जे काही 2020 पासून ते 2025पर्यंत जे तेवढे शेतकरी थकीत आहेत, म्हणजे नॅशनल बँकेचं असेल, मध्यवर्ती सहकारी बँक असतील, यांच्या माध्यमातून जे काही कर्ज घेतलेले शेतकरी असतील शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी दिली जाणार आहे, अशी माहिती आता काहीशी समोर आलेली आहे. याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे. नक्की चॅनलवर नवीन असाल, असेच अपडेट घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.